राणा पाटलांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली म्हणून निधीला स्थगिती मिळाली. मुख्यमंत्री त्यांचा आहे, म्हणजे स्वतः पालकमंत्री देखील हातबल झालेले आहेत. आपण बघितलं असेल पालकमंत्री तानाजी सावंतसाहेब होते, त्यांच्यासोबत देखील यांचं जमलं नाही. महायुतीचाच घटक पक्ष असून स्वतः सत्तेमध्ये आहेत, जाणून बुजून शहरातील कामं न होऊ देण्याचा घाट त्यांनी या माध्यमातून घातलेला आहे. आपल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी आणि अवर्ग दर्जा असलेली एकमेव नगर परिषद ही आपली धाराशिवची नगर परिषद आहे. 2 लाखाच्या जवळ इथली लोकसंख्या आहे आणि परिसरातून इथं शाळेच्या निमित्तानं, दवाखान्याच्या निमित्तानं अनेक लोकांची ये जा असते. वर्दळीचं शहर आहे आणि जो शैक्षणिक एरिया आपला मोस्टली तांबरी विभाग, जिजाऊ चौक या भागात आहे, तिथं विद्यार्थी, त्यांचे पालक यांची दररोज आपण सगळे बघताय प्रचंड वर्दळ असते. आणि हा जो रस्ता आहे आपल्या शहरातून जाणारा, हा राज्य महामार्ग आहे. बोरफड, धाराशिव, बार्शी असा तो दौंडपर्यंतचा हायवे आहे आणि याचं उद्घाटन मागच्या वर्षी निवडणुकीच्या पूर्वी करण्यात आलेलं आहे चिखली चौरस्त्याला. त्यावेळेसपासून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील सर्व पदाधिकारी सातत्याने आग्रह धरतो की या रस्त्याचं काम शहरातलं प्रथम प्राधान्याने टप्पा संपवून घ्यावा. मागचा उन्हाळा गेला, पावसाळा गेला, हिवाळा गेला आणि या वर्षीचाही उन्हाळा गेला, परंतु शहराच्या बाहेर दोन्ही बाजूने या रस्त्याचं काम सुरू आहे आणि शहरामध्ये या रस्त्याचं काम गेली 1.5 वर्ष करण्यात आलेलं नाही. तर याच्या मागे अत्यंत घाणेरडं राजकारण आहे की ज्याचा त्रास शहरवासींना होत आहे. की शहरातील रस्ता कॉन्ट्रॅक्टरने ठरवलं तर 2 ते 3 रात्रीतला हा रस्त्याचं काम आहे आणि या शहरातून जो रस्ता आहे जिजाऊ चौक, उमरेकोटा आणि जिजाऊ चौकातून इकडे शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक सांजवड, तर इकडे जे दोन्ही साईडला ड्रेनेज हवे आहे, नाली, तर नालीचं काम त्याच्यामध्ये टेंडरमध्ये नव्हतं. तर नालीचं काम न करता रस्ते जर केले तर ते रस्ते टिकणार नाही आणि परत पाणी रस्त्यावरती येऊन परत ते पहिले 6 महिन्यात रस्ते खराब होतील. म्हणून आम्ही आंदोलन केलं. आम्ही हे काम BNCने MSIDCकडे वर केलेलं आहे. MSIDCकडे आम्ही पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला, आंदोलन केलं. तर त्यांनी चेंज ऑफ स्कोपमध्ये या शहरामध्ये ह्या रस्त्याच्या कामात शहरामध्ये रस्त्याच्या कडेला दोन्ही साईडला नालीचं ड्रेनेजचं काम करून देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं. पण आजपर्यंत टिल्लेत आपण बघताय किती रस्त्यावरती पाणी आहेत, खड्डे आहेत, तर तिथं रस्त्याचं काम नाही आहे, नालीचं काम नाही आहे. तर कॉन्ट्रॅक्टरवर आणि प्रशासनावर नेमकं कुणाचा दबाव आहे? हा एक रस्त्याचं काम आहे. 140 कोटीच्या बाबतीत आपण सर्व पत्रकार बंधू जाणताय, आपल्या माध्यमातून धाराशिवमधील जनता जाणते की मागच्या 2024च्या जानेवारीमध्ये 140 कोटी रुपयाचं प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. 90 दिवसात रस्त्याचं काम होणं अपेक्षित होतं. त्या प्रशासकीय मान्यतेमध्ये तसा उल्लेख आहे. तसं असतानाही मर्जीतला कॉन्ट्रॅक्टर मिळावा, त्याला मर्जीतल्या रेटप्रमाणे काम मिळावं आणि तसंच काम केलं पाहिजे आबवणे, ह्याचा दुराग्रह नेमका कोणत्या नेत्याचा होता? आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांची जी नार्को टेस्ट करा असं म्हणत होतो, त्यात फक्त उपहास नव्हता, तर खरी वस्तुस्थिती बाहेर यावी की अधिकाऱ्यांवर नेमकं कुणाचा दबाव आहे. अधिकारी, प्रशासनातले इतर सर्व लोक आपण खाजगीमध्ये बोलल्यानंतर सांगतील कुणाचा दबाव आहे. ह्या सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सन्माननीय नेते राणाजयसिंह पाटील यांच्यावरती हस्तक्षेप आहे कामकाजावर नगरपालिकेच्या. आणि आपण बघतो त्यांचं कुटील राजकारण असं आहे की या शहरातले रस्ते, नाल्या, इथलं बगीचे, इथले बाजार, इथले लाईटची व्यवस्था सगळी दुरावस्था करून टाकायची आणि याचं खापर महाविकास आघाडीवर पडावं आणि त्याच्यावर आपले येणाऱ्या निवडणुकीत राजकीय पोळी भाजण्याचा कुटील कारस्थान आहे. पण यांची पोळी भाजण्याच्या कारस्थानामध्ये धाराशिवमधील आणि परिसरातील जनता पिचली जात आहे. ही कारण लगेच ते म्हणतात की आमदार तुमचे, खासदार तुमचे, एकीकडे सत्ता तुमची, देशात सत्ता, राज्यात सत्ता, डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार म्हणता ना, गतिमान सरकार. मग 90 दिवसात काम करायचं तुमच्या प्रशासकीय मंजुरीत असताना हे गतिमान सरकार आहे का? आणि स्थानिकचं कुठे राजकारण एखादा नेता करत असते तर त्याचं ऐकून त्याला पाठीशी घालून
या राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री ह्याचित आहे का? बरं, ते पालकमंत्री इथले वारंवार सांगत आहे, ऑन रेकॉर्ड पत्रकारांशी कालही बोलताना म्हणाले, त्यांनी मागच्या वर्षी बोलताना म्हणाले की राणा जगजितसिंह पाटील यांचा संभ्रम झाला होता आणि त्यांचा संभ्रम आता दूर झाला, आता स्थगिती उठेल कामावरती. मग विचार करा, ह्यांचा संभ्रम आहे सांगत ना, आणि त्यांचा त्या तक्रारीतून डीपीडीसी 268 कोटी स्थगित करायचे, त्यातून रस्ते नाले होणार नाही, त्याचा राज जनतेला होणार, परत म्हणायचं की मग यांचे आमदार खासदार आहेत. तर आपण करणार, आपण स्थगिती देणार आणि मागचा निधी खर्च न होता नवीन निधी मिळणार नाही. नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये, डीपीडीसीच्या दैनंदिन कामकाजामध्ये कुठल्या, आणि त्याचे भोग या तर ह्यांचं राजकारण अतिशय कुटील आहे. धाराशिव ह्यांच्या राजकारणामुळे आणि धाराशिव शहरातील जनता प्रचंड प्रमाणात त्रास भोगत आहे आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या समक्ष आहेत, आपल्या माध्यमातून धाराशिवकरांच्या समक्ष आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि सर्व महाविकास आघाडी मिळून या 140 कोटी रुपयाच्या निधीचे 59 रस्ते आणि नाले, या डीपीडीसीचा निधी असेल, या आपल्या जिजाऊ चौकात ते चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक हा रस्ता, त्याच्याकडची ड्रेनेज, या बाबतीत वारंवार आम्ही निवेदन देतो, रास्ता रोको आंदोलन केलंय, आमच्या सहकार्याने आमरण उपोषण केलेलं आहे या धाराशिव शहरातील कचरा डेपो स्थलांतरित करण्यासाठी. परंतु या राज्यात, या देशात यांचं सरकार आहे, पालकमंत्री यांचे आहेत. पालकमंत्री जरी एखाद्या गोष्टीला ॲग्री झाले, उपोषणस्थळी पालकमंत्री येऊन त्यांनी आम्हाला रस्त्याच्या बाबतीत आणि कचरा डेपो हलवण्याबाबत आश्वासन दिलं होतं, परंतु इथले नेते त्यांच्या कामात आडकाठी घालत आहेत, हे ते स्वतः सांगत आहेत ऑन रेकॉर्ड. पालकमंत्री त्यांचा संभ्रम आहे, त्यांच्या काही शंका आहेत आणि त्यांचा संभ्रम, त्यांच्या शंकासाठी धाराशिवकरातील जनता प्रचंड हाल भोगत आहे. हे आपल्याला मी आज या निमित्तानं सांगू. सत्तेमध्ये असलेले दोन्ही पक्ष एकमेकांवरती आरोप करतात, त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचा विकास कुठेतरी खुंटला आहे. मग यामध्ये आपण कुणाला तो देतो, म्हणजे दोन्ही तर एकमेकांवरती आरोप करतात, विकास तर आहे तसा तुम्ही काय उपयोग नाही. पालकमंत्र्यांनी सांगितलं ना की 268 कोटी रुपयाला मंजुरी दिली विकास कामाला. आज 5 ते 6 महिने झाले, राणा पाटलांनी स्थगिती, मुख्यमंत्र्यांना तक्रार केली आणि स्थगिती मिळाली. तसंच 140 कोटीचा विषय आहे. 140 कोटीचं म्हणजे अजमेरामध्ये थेट राणा पाटलाचा कॉन्ट्रॅक्टर पार्टनरचा आहे, त्याला काम मिळावं, 15% अभावलं म्हणून प्रशासनावर दबाव होता. निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नव्हती. आम्ही ज्यावेळेस आमरण उपोषण केलं महाविकास आघाडीनं, त्यावेळेस पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही म्हणतो की नगरपालिकेची परिस्थिती नाही, आज 15% अभावलं म्हणजे 22 कोटी रुपये त्याला जादा द्यावे लागत होते. आमचं म्हणणं होतं की एस्टिमेटेड त्या कॉन्ट्रॅक्टर